जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर शहरातील मुक्काम आटोपून आता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालाय। पालखीचा रथ वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरात सराटी इथं मुक्कामासाठी रवाना झालाय। पालखी मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून ठिकठिकाणी पालखीचं भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं। तर आषाढी वारीसाठी पंढरपूर नगरपालिका सज्ज झालेली आहे। वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांच्या सुविधेसाठी शौचालय, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे। 6 ठिकाणी आपत्कालीन मदत प्रतिसाद केंद्रही स्थापन करण्यात आलेली आहेत। चंद्रभागा नदीतील पाणी शुद्ध राहण्यासाठी जैविक पद्धतीची फवारणी करण्यात येते। चंद्रभागा नदीकाठी महिला वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा। आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं शहरातील आणि वाळवंटाची स्वच्छता करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। तसंच भाविकांच्या सुविधेसाठी शौचालय, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली, तर 6 ठिकाणी आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। चंद्रभागा नदीपात्रातील पाणी हे शुद्ध राहावं, रोगराई मुक्त राहावं यासाठी जैविक पद्धतीची फवारणी नदीच्या पाण्यावर करण्यात येते। यावर्षी वाळवंटामध्ये महिलांसाठी चेंजिंग रूम तसंच महिलांसाठी स्नानगृह आणि हिरकणी कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली। आषाढी यात्रेला अवघे 8 दिवस येऊन ठेपले असून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये सर्व संतांच्या पालख्यांनी प्रस्थान केले आहे। काही दिवसात 4-5 येत्या 2 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व संतांच्या पालख्या येणार आहेत। आणि आपण बघितलं आता वाळवंटा परिसरामध्ये नगरपालिका आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतं। माझ्याबरोबर मुख्य अधिकारी महेश रोकडे साहेब आहेत। काय सांगाल की साहेब कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? नमस्ते, रामकृष्ण हरी। आषाढी वारी 2026 करिता नगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील सर्व भागामध्ये सर्व पायाभूत कामं सुरू आहेत। वाखरी या ठिकाणी, त्याचबरोबर भक्तिसागर 65 एकर या ठिकाणी, वाळवंट, दर्शन रांग, पत्राशेड परिसर, शहरातील सर्व इतर भाग ज्या ठिकाणी मठ मंदिर आहेत तो परिसर आणि वारकरी राहतात त्या परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छतेची कामे, विद्युतीकरणाची कामे, उजेड, लाईट विभागाची कामे, नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा विभागासाठी अत्यावश्यक कामं ही सर्व आम्ही सुरू केलेली आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आम्ही यावर्षी फार लवकर सुरुवातीपासूनच तयारी सुरू केली असून शहरामध्ये आम्ही वाखरीमध्ये जवळपास 1000 कायमस्वरूपी शौचालय, त्याचबरोबर टेम्पररी शौचालयाची संख्या सुद्धा 1000 इतकी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही ठेवत आहोत। वाखरी पालखी तळाचं सर्व मुर्मीकरण आणि त्या ठिकाणचं लेवलिंग आणि स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आहे। शौचालयाची दुरुस्ती सुद्धा पूर्ण झालेली आहे। काही परवा झालेल्या पावसामुळे सुद्धा आवश्यकतेनुसार जे काही दुरुस्ती आहेत त्या सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहेत। त्याचबरोबर भक्तिसागर या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांचं प्लॉट अलॉटमेंटचं काम चालू आहे। त्या ठिकाणचे शौचालय दुरुस्ती, जे मैदान आहे त्या मैदानाचं मजबूतीकरणाचं सुद्धा काम झालेलं आहे। तसंच वाळवंटामध्ये सुद्धा पायाभूत सुविधा, शौचालय आहे, पाणी पुरवठा हे आम्ही यासाठी दक्ष आहोत। शहरातील स्वच्छतेसाठी सुद्धा आम्ही शहरातल्या नगर परिषदेचे 350 कर्मचारी, त्याचबरोबर खाजगी 1000 कर्मचाऱ्यांना घेऊन यामार्फत शहरातील विविध भागामधील स्वच्छता, रस्ते स्वच्छता, फुटपाथ स्वच्छता, त्याचबरोबर जो काही यात्रा कालावधीमध्ये निर्माण होणारा कचरा आहे तो कचरा संकलन करून तो ट्रान्सपोर्ट करणे यासारख्या बाबींवर सुद्धा आम्ही सध्या काम करत आहोत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।